नमस्कार. आज आपण एका अतिशय रंजक आणि माहितीपूर्ण अशा प्रवासाला निघणार आहोत. आपण पाहणार आहोत आपल्या भारतीय उपखंडाची अफाट भौगोलिक विविधता, तीही एकदम एका वेगळ्या दृष्टिकोनातून, म्हणजे थेट अंतराळातून दिसणाऱ्या एका विहंगम दृश्यातून. चला तर मग वेळ न दवडता लगेच सुरुवात करूया. तुम्हाला नक्कीच आठवत असेल 1984 मध्ये जेव्हा अंतराळवीर राकेश शर्मा यांनी अंतराळातून भारताकडे पाहिलं तेव्हा त्यांनी काय म्हटलं होतं? सारे जहां से अच्छा, म्हणजेच संपूर्ण जगापेक्षा अधिक सुंदर. आपला हा आजचा प्रवास सुरू करण्यासाठी हा असा अंतराळातून आलेला दृष्टिकोन एकदम परफेक्ट आहे, नाही का? तर आजच्या आपल्या या प्रवासाचा मार्ग कसा असेल ते थोडक्यात पाहूया. आपण अंतराळातून सुरुवात करू, मग थेट उत्तरेकडच्या उंच शिखरांवर जाऊ, तिथून नद्यांच्या प्रवाहाबरोबर मैदानी प्रदेशात, मग पश्चिमेकडचं वाळवंट पार करू आणि शेवटी दक्षिणेकडच्या प्राचीन पठारावर आपला प्रवास थांबू. भाग पहिला, अंतराळातून भारत आणि या उपखंडाची भूगर्भीय उत्पत्ती. आता ही गोष्ट सुरू होते ती तब्बल 5 कोटी वर्षांपूर्वी. तेव्हा हा भारतीय भूभाग युरेशियन भूभागावर जाऊन धडकला. जरा विचार करा, एखाद्या मोठ्या गालिच्याला आपण एका बाजूने ढकलल्यावर जशा घड्या पडतात ना, अगदी तसंच या धडकेमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाला घड्या पडल्या आणि त्यातूनच आजचे हे महाकाय पर्वत तयार झाले. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? हा जो 5 कोटी वर्षांचा संथ प्रवास आहे ना, तो आजही सुरूच आहे. होय, हा भूभाग अजूनही उत्तरेकडे सरकतोय. वेग किती? तर आपले केस ज्या वेगाने वाढतात ना, अगदी तेवढाच. आणि म्हणूनच हे जे हिमालय पर्वत आहेत ना, ते प्रत्येक 1000 वर्षांनी तब्बल 5 मीटरनी अधिक उंच होतात. खरोखरच हैराण करणार आहे ना हे? विभाग दुसरा, हिमालय पर्वतरांग, ज्याला आपण उपखंडाचं छतसुद्धा म्हणू शकतो. आता आपण अंतराळातून खाली आलोय, एका तब्बल 2500 किलोमीटर लांबीच्या महाकाय नैसर्गिक भिंतीपाशी. हिमालय, हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे घर, म्हणूनच याला बर्फाचं घर असं अगदी सार्थ नाव दिलं गेलंय. आता इथं लक्षात घेण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे ही पर्वतांची रांग म्हणजे काही सलग एकच भिंत नाहीये, तर ती 3 वेगवेगळ्या थरांमध्ये विभागलेली आहे. सगळ्यात वरती आहे गोठलेली आणि खडबडीत अशी हिमाद्री, त्याच्या खाली समशीतोष्ण हवामानाचा हिमाचल आणि अगदी खाली जंगलांनी वेढलेल्या शिवालिक टेकड्या, अशी ही टप्प्याटप्प्याने केलेली निसर्गाचीच एक भन्नाट रचना आहे. याच उंच शिखरांमध्ये गंगोत्रीसारख्या महाकाय हिमनद्या किंवा ग्लेशियर्स लपलेली आहेत. इथंच ते पवित्र गोमुख आहे जिथं पोहोचण्यासाठी भाविक अत्यंत कठीण असा ट्रेक करतात. आणि हेच ते ठिकाण आहे जिथून आपली महान गंगा नदी उगम पावते. आता अशा कडाक्याच्या थंडीत आणि त्याच वरचेवर येणाऱ्या भूकंपांच्या धक्क्यांमध्ये राहायचं कसं? तर इथल्या स्थानिक लोकांनी एक भन्नाट उपाय शोधून काढलाय. ते काठकुणी नावाच्या एका विशिष्ट पद्धतीने घरे बांधतात. फक्त स्थानिक दगड आणि लाकड वापरून बांधलेली ही घरं उबदार तर असतातच, पण या उंच आणि कठीण परिसराशी ती एकदम परफेक्ट जुळवून घेतात. आणि आता आपण निसर्गाचा एक असा विरोधाभास पाहणार आहोत जो खरोखरच थक्क करणारा आहे. एका बाजूला बघा, लडाखचं उणे 30 अंश तापमान असलेला एखाद्या गोठलेल्या चंद्रासारखा खडकाळ पृष्ठभाग, आणि दुसऱ्या बाजूला थार वाळवंटातील अक्षरशः भाजून काढणाऱ्या सोनेरी वाळूच्या टेकड्या. आहे की नाही कमाल? जसं जसे आपण या पर्वतांमधून खाली येतोय ना, तसा एक मस्त प्रश्न पडतो. असा विचार करा, उन्हाळ्याच्या कडकडीत दिवसात जेव्हा सगळीकडे पाणी आटत असतं, तेव्हा एखाद्या मोठ्या नदीचं पात्र आक्रसण्याऐवजी चक्क फुगून कसं काय मोठं होऊ शकतं? विभाग तिसरा, सुपीक गांगे मैदाने, जी आपल्या या उपखंडाची खऱ्या अर्थाने जीवनदायिनी आहेत. तर मगासच्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. हिमालयातला बर्फ वितळतो. आता निसर्गाचं हे सुंदर चक्र कसं काम करतं ते बघूया. बर्फ वितळल्यामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागतात. त्या आपल्यासोबत डोंगरातून महत्वाची खनिजे वाहून आणतात आणि मैदानी प्रदेशातील माती सुपीक बनवतात. आणि ह्याच पाण्यावर, याच सुपीक जमिनीवर करोडो लोकांचं जीवन आणि आपली शेती अवलंबून असते. विभाग चौथा, भारतीय महावाळवंट आणि या शुष्क पश्चिमेतील जीवन संघर्ष. आता आपण पश्चिमेकडे आलोय. इथं ती हिरवीगार मैदाने अचानक संपतात आणि थार वाळवंटाचा तो सोनेरी रखरखीत विस्तार सुरू होतो. सतत वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे इथं वाळूच्या महाकाय टेकड्या तयार होतात. तुम्हाला कदाचित खरं वाटणार नाही, पण या टेकड्या चक्क 150 मीटर उंच असू शकतात.
आता वाळवंट म्हटलं की पाण्याची टंचाई आलीच, पण इथल्या लोकांनी या परिस्थितीशी किती कल्पकतेने जुळवून घेतलंय ते पहा. पिण्याच्या पाण्याचा एक थेंबही वाया जाऊ नये म्हणून अनेकदा इथले लोक त्यांची रोजची भांडी चक्क वाळूने घासून स्वच्छ करतात. खरोखरच अफाट आहे हे. पण हे असं वेगाने पसरणारं वाळवंट भारताच्या इतर भागात का पसरत नाही? तर त्याला रोखण्याचं काम करतात अरवली टेकड्या. ही सुमारे 2.5 अब्ज वर्ष जुनी असलेली अतिप्राचीन पर्वतरांग आहे. ती खऱ्या अर्थाने भारतासाठी एका नैसर्गिक ढालीचं काम करते. विभाग 5 प्राचीन द्वीपकल्पीय पठार म्हणजेच भारताची दक्षिणेकडील ढाल. आता आपला हा प्रवास येऊन पोचलाय तो दक्षिणेकडच्या विस्तीर्ण त्रिकोणी अशा द्वीपकल्पीय पठारावर. ह्या पठाराची एक खास गोष्ट आहे. हे पूर्वेकडे किंचित कललेलं आहे आणि ह्या एका कलण्यामुळेच इथल्या सगळ्या नद्यांच्या प्रवाहाची दिशा ठरते. म्हणूनच गोदावरी, कृष्णा, महानदी यांसारख्या पूर्ववाहिनी नद्या आणि नर्मदा, तापी यांसारख्या पश्चिमवाहिनी नद्या असे 2 स्पष्ट गट पडतात. हा जो दक्षिणेकडचा भाग आहे ना, हे एक जबरदस्त असं पर्यावरणीय ऊर्जा केंद्र आहे. इथं निसर्गाशी अगदी एकरूप होऊन जगणारे संथाल, गोंड, भिल्ल यांसारखे प्राचीन आदिवासी समुदाय आहेत. इथे घनदाट जंगले आहेत आणि त्याचबरोबर कोळसा, जस्त, तांबे अशा अत्यंत महत्त्वाच्या खनिजांचे मोठे साठेसुद्धा इथेच दडलेले आहेत. ह्या पठाराचे जे तीव्र उतार आणि कडे आहेत त्यामुळे कर्नाटकातल्या जोग धबधब्यासारखी अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्य तयार होतात. आणि हे धबधबे फक्त दिसायलाच सुंदर नसतात बरं का, तर ते या संपूर्ण प्रदेशासाठी अतिशय गरजेची असलेली जलविद्युत ऊर्जासुद्धा मोठ्या प्रमाणावर निर्माण करतात. तर गोठलेल्या शिखरांपासून सुरू झालेला आपला हा उष्णकटिबंधीय पठारांपर्यंतचा अद्भुत प्रवास आता इथंच थांबतोय. पण जाता जाता ही सगळी सफर आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडते. ती म्हणजे ही अफाट पण तितकीच संवेदनशील असलेली भौगोलिक विविधता इथं राहणाऱ्या लाखो करोडो लोकांच्या भविष्याला इथून पुढे कसा आकार देणार आहे यावर आपण नक्कीच विचार केला पाहिजे.